करोना एक अर्थपूर्ण नमस्कार. ये भी करोना एक अर्थपूर्ण संवाद क्वारंटाईन गप्पांमध्ये मी शुभम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे. त्यांची थोडक्यात एक ओळख मी करून देतो. एक हाडाचा कलाकार, नीडर लेखक, कवी, फिल्म मेकर बाय पॅशन आणि पेशाने उद्योजक असणारा हा माणूस म्हणजेच अभिजित वर्षा विठ्ठल आपल्यासोबत आहे. दादा, खूप खूप स्वागत तुझं या ये भी करोना या क्वारंटाईन गप्पांमध्ये. थँक्यू शुभम, थँक्यू सो मच. तर हा तर आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे मी मगाशी म्हणालो, तर आपण डायरेक्ट गप्पांना सुरुवात करूया, कारण की आम्हाला तुला ऐकायचं आहे या गप्पांमध्ये. तुझ्याकडून आम्हाला सगळं ऐकून घ्यायचं आहे. तर आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया की तू एक फिल्म प्रमोशन या क्षेत्रात काम केलेलं आहे. तू फिल्म प्रमोशन करतोस. जगविख्यात आर्ट डिरेक्टर नितीन देसाई यांच्यासोबत तू 2 फिल्म प्रमोशन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर तू डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स आहे. त्यानंतर तू जिंगल्स बनवतो. इलेक्शन कॅम्पेनिंग तू राज ठाकरेंबरोबर केलेलं आहे. त्यानंतर तू लिखाणही करतोस. कविता यांचे तर वेगवेगळे कार्यक्रम तू घेत असतोस. कवी कुसुमाग्रजांचे नातू हा तुमचा गाजलेला कार्यक्रम आहे. आणि मग हे सगळं करत असताना तू इंजिनिअरिंग पण केलेलं आहेस. तर म्हणजे हे सगळं कसं जमून आलं? कारण की इंजिनिअरिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण डिफरंट गोष्टी आहेत. तर मग हे कसं जमून आलं, काय सांगशील? प्रश्नच अवघड करा. मुद्दा काय आहे की इंजिनिअरिंग हा अपघात होता माझ्या आयुष्यातला, असं म्हणायला हरकत नाही. कारण माझे बाबा डॉक्टर होते. ही वॉज अ मेडिकल ऑफिसर. आणि प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक चौकट असते की आपण शिकायचं आणि डिग्री घ्यायची आणि त्याच्याशिवाय काही तुम्हाला मुक्ती नाही, असं ते म्हणणं असायचं. मला कधी इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, ना कधी डॉक्टर व्हायचं होतं. मला फिल्म मेकिंगच करायचं होतं आधीपासून. आधी लहानपणी हे माहित नव्हतं की सिनेमा कसा बनतो, काय बनतो, कसा करायचा किंवा मी तिथे कसं जाईन. पण माझ्यामध्ये जे काही उपजत कला होता, माझे बाबा स्वतः लेखक होते, कवी होते नावाजलेले. माझी आई लिहायची आणि ती छान छान चित्र काढायची. त्यामुळे त्या दोघांचं मिळून जे काही आमच्यात आलं, तो अर्क आमच्यात आहे कलाकाराचा. आणि तिथून हे सुरू झालं. इंजिनिअरिंग हा अपघात होता. मी खरं तर शेवटच्या सेमला मी ठरवलं की नाव दिस इज टाइम आणि मला इथून आता बाहेर पडायचं आणि मला फिल्म मेकिंग करायची. तर इंजिनिअरिंग, मी पुरता इंजिनियर नाही, पण पण जे काही शिकलो ते आज मी माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय करतो. कारण विज्ञानाचा पाया आहे, इंजिनिअरिंगचा पाया आहे, म्हणून मला फिल्म मेकिंग चांगलं कळू शकतं किंवा मला ते समजायला जरा सोपं जात आहे. इंजिनिअरिंग मध्ये एक बेसिक सब्जेक्ट होता आम्हाला की मॅकॅनिक्स नावाचा. त्या मॅकॅनिक्स मध्ये एक सिंपल गोष्ट शिकवली जाते की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी त्याचं एक मेकॅनिझम असतं त्या पाठी. सिनेमा असो, एखादं मशीन असो किंवा कुठली, ते मेकॅनिझम समजून घेतलं की मग तुम्हाला ती गोष्ट बनवणं किंवा ती गोष्ट चालवणं सोपं जातं. तर मॅकॅनिक्स मधून मी ते शिकलो. त्यामुळे आज आवाज अटकतोय दादा. किंवा इंडियन मायथॉलॉजी. ओके, आता येतोय? हो, आता येतोय. आता बरोबर आहे. मध्ये अटक ब्रेक होत होता जरा. आता येतोय. बोल. ओके ओके. इंजिनिअरिंग शिकत असताना खरं तर हे सगळं रुजलं. म्हणजे सिनेमाकडे यायचं आणि तिथून मी ती सुरुवात केली. त्यामुळे खरं तर तो अपघात होता. मला आर्ट शिकायचं होतं, मला कला शिकायची होती, जी राहून गेली.
नक्कीच. पण मी मगाशी जो उल्लेख केला, इलेक्शन कॅम्पेनिंग तू करत होतास, तू फिल्म प्रमोशन करत होतास, याबद्दल काही सांगायचंय तुला? मुळात ज्या वेळेस खरं तर लहानपणी म्हणजे मी सुरुवात सांगेन की लहानपणी एक 5वी 6वीला असेल त्यावेळेस कावीळ झाली म्हणून मी घरात राहावं, आराम हं, करावं यासाठी मला बाबांनी विचारलं की तुला काय आणून देऊ म्हणजे तू घरात राहशील. तर त्यावेळेस मी त्यांच्याकडे सिंथेसायझर मागितली. तर माझं छोटंसं गाव हं, आहे चांदूर. तिकडे त्यावेळेस ती काही सुविधा नव्हती की कुठे जाऊन पेटी शिकेन, सिंथेसायझर शिकेन. तर ते ज्यावेळेस बाबांनी आणून दिलं तर त्या पूर्ण आजारपणात मला सरस्वतीची हे म्हण किंवा काय, पण मला सिंथेसायझर यायला लागलं. मला ते स्वर समजायला लागले, कळायला लागले. मग एक एक वाद्य एक्सप्लोर करत गेलो. मग हे वाजवणं, ते वाजवणं, हं. मग गिटार, असं करत असताना असं वाटायचं की अरे कंपोजर व्हावं. गाणं म्हणायला लागलो, गाण्याच्या स्पर्धांना जायला लागलो, त्यावेळेस असं वाटायचं की अरे आपण गायक व्हायला हवं. कॉलेजला आलो, एकांकिका करायला लागलो, नट म्हणून त्यावेळेस एखाद्या संवादावर टाळी पडली, एखाद्या डायलॉगवर टाळी पडली की असं वाटायचं की नट व्हावं. हं. आणि एक दिवस म्हणजे मी माझ्या लेखकाला म्हणत होतो ही ओळ अशी घेऊ का, ती ओळ अशी घेऊ का. तर ते ते जे काही इम्प्रोव्हायझेशन होतं ते छान झालं. कविता मुळात उपजत होती त्याच्यामुळे लिखाणाचं थोडंसं हे होतं. मग त्यावेळेस एकांकिका लिहून पाहिली जी प्रचंड वाईट आपटली, म्हणजे कुणालाच नाही आवडली. हं, हं, अशा हं. 2-3 एकांकिका लिहिल्यानंतर कुठेतरी वाटलं की अरे हा थोडंसं लिहिता येतंय. एक दिवस आमच्या प्रॅक्टिस चालू असताना माझ्या दिग्दर्शकाला मी सांगत होतो दीड शहाणेपणा करून की अरे असं नको, ते तसं करूया, तसं नको, असं करूया. तर तो वैतागला आणि तो म्हणे की तुला सगळंच येतं, ही तूच लिहिली आहे एकांकिका, तूच दिग्दर्शन कर आणि तूच बघ काय करायचं ते. हं. तो निघून गेला आणि बळजबरी ती गोष्ट माझ्या अंगावर आली. त्यावेळेस मी पहिल्यांदा दिग्दर्शन करून बघितलं आणि त्यावेळेस कळलं की हा हे मला बरं जमतं, कारण मला थोडंसं संगीत कळतं, मला लिखाण कळतं, मला हं. अभिनय कळतो. आणि याचा सगळ्यांचा संबंध सगळ्यात जास्त कुठे येत असेल तर दिग्दर्शनामध्ये येत असेल. दिग्दर्शन करायचं असेल तर या सगळ्या बाजू तुमच्या बऱ्या असाव्या हं. लागतात, चांगल्या असाव्या लागतात. तर मला त्यावेळेस हं. कळलं की हो, दिग्दर्शन करायचं. पण मला कधीही नाटकात कधीच रस नव्हता. म्हणजे नाटक करायला खूप छान वाटतं, आवडतं, मजा येते. पण मला सिनेमाची जास्त ओढ होती म्हणून मग सिनेमा करायचा आणि म्हणून दिग्दर्शन करायचं आणि म्हणून मी बाहेर पडलो. पण आपण हं. सामान्य कुटुंबातली माणसं असतो. आपला काही कुणाचा संपर्क नसतो की आपण गेलो आणि लॉन्च झालो, असं कधी होत नाही. दिग्दर्शन करायचं आहे म्हणून सिनेमासृष्टीकडे गेलो, तिकडे सुरुवात केली. पण माझी सुरुवात फिल्म प्रमोशन पासून झाली. म्हणजे सिनेमाचा सगळ्यात शेवटचा जो टप्पा असतो, सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे प्रमोशन. तर हे प्रमोशनने माझी सुरुवात झाली. हरिश्चंद्रजी फॅक्टरी नावाचा एक सिनेमा 2010 मध्ये आला होता आणि ऑस्कर त्या नॉमिनेटेड त्या फिल्म. प्रश्नाकडे मी येणारच आहे. हा. हो, हो, हो. तर त्या त्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून संधी मला मिळाली. मी कधीही प्रमोशन केलेलं नव्हतं त्याआधी किंवा मला माहित पण नव्हतं PR मार्केटिंग ह्या गोष्टी काय असतात. पण संधी सुटून आहे आणि आज जे चालून आलंय ते हातातून निसटलं तर उद्या कदाचित हं, हं. नुकसान होईल. भले मला दिग्दर्शन करायचंय ते कधीतरी होईल, पण या सिनेमासृष्टीत शिरणं महत्वाचं होतं. तर तो गेट मला हरिश्चंद्रची फॅक्टरी या सिनेमाने मिळवून दिला आणि मग मी मिळवून दिला. सिनेमांचं प्रमोशन्स वगैरे करायला लागलो. आणि मग त्यानंतर बरेच सिनेमे नक्कीच. झालेत, त्याच्या पुढचे प्रमोशन झाले. हं. अच्छा, अच्छा. मगाशी मी जो उल्लेख केला, की तू कवितांचे काही कार्यक्रम वगैरे करायचास, की कुसुमाग्रजांचे नातू हा तुमचा गाजलेला कार्यक्रम जो आहे. हो. तर मग जर तू कवी आहेस, कविता करतोस आणि तुझ्याकडून जर कविता ऐकली नाहीस, तर मग ते जरा कुठेतरी अ, हे होईल मला जरा. त्यामुळे तू एक कविता ऐकवस ना तुझी. सध्या लॉकडाऊन मध्ये तू काहीतरी केलं असशील त्याबद्दल आ, असेल तर अजून आवडेल. कविता अ, कविता ऐकवतो मी, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगतो शुभम. कविता हा हं, हं. हा माझं एकट्याची ही गोष्ट नाहीये. माझे बाबा हं, कवी होते म्हणून मला खरं तर यमक मिळालं हं. असं मला नेहमी वाटतं. माझे बाबा फार लवकर गेले. त्या दिवशी मला एक गोष्ट कळली होती की जोपर्यंत माझ्यात माझी कविता मी लिहितोय किंवा ती व्यक्त होतोय कवितेतून,
तर जोपर्यंत ते होतंय तर माझे बाबा जिवंत आहेत इथे माझ्या प्रत्येक कवितेत असं मला वाटतं. कवितेचं खरं सांगायचं तर नातवांच्या कविता नावाचा हा कार्यक्रम आम्ही 2012 मध्ये सुरू केला होता. 2011 की 12 कदाचित. प्रथमेश पाठक आहे, किशोर पाठकांचे चिरंजीव, भूषण मटकरी आहेत, त्यानंतर प्रशांत केंदळे आहेत. आम्ही कुसुमाग्रजांचे नातू या मागची संकल्पना अशी होती की मी झालं, प्रथमेश झालं, आम्ही आमच्या बाबांमुळे तात्या आजोबांना भेटू शकलो होतो कधीतरी. त्यावेळेस तात्या आजोबा किती मोठे आहेत किंवा कुसुमाग्रज हा खूप काहीतरी मोठा माणूस आहे हे कळण्या इतपत त्यावेळेस वय नव्हतं आणि त्यावेळेस समज तेवढी नव्हती. समजही नव्हती. पण आमचा बाप त्यांना बाप म्हणायचा, त्याच्यामुळे साहजिकच आम्ही त्यांना आजोबा म्हणणं ही गोष्ट होती. एक दिवस प्रथमेश आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की अरे तात्या आजोबांना आजोबाच म्हणतो आपण, आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कदाचित तो कार्यक्रम आम्ही तो सुरू केला होता की कुसुमाग्रजांचे नातू म्हणूनच आम्ही महाराष्ट्रभर सगळ्या कवितांचे कार्यक्रम केले आजपर्यंत. आणि धमाल असतो तो कार्यक्रम, छान असतो. तू म्हणलास तसं लॉकडाऊन आहे आणि काहीतरी लिहिलं असेल. खरं तर माझं असं खूप सातत्य नाही आहे कविता लिहिण्यामध्ये. खूप वर्ष जावी लागतात, कधी कधी महिन्यातून 2 कविता पण स्फुरतात. मला माझं त्यामागचं लॉजिक असं आहे की माझे बाबा म्हणायचे कविता ही स्वतःचा जन्म घेते. म्हणजे तुम्ही कोणी नाही आहे की कविता लिहिणार आणि मग ती हे करणार. कवितेला स्वतःचं आयुष्य आहे, ती स्वतः जन्म घेते. फक्त आपण माध्यम होतो त्याचं की कागदावर लिहून घेण्या इतपत. तर मी फक्त माध्यम होत असतो, मध्ये मध्ये कधीतरी लिहित असतो. लॉकडाऊन बोललास म्हणून लॉकडाऊनच्या अनुषंगाने एक कविता ऐकवतो. अं, नक्कीच. बरेच दृष्टांत झाले आहेत लॉकडाऊनच्या दरम्यान गेल्या 45 दिवसात 40 दिवसात प्रत्येकालाच झालेत. तर मला जे काही वाटतं ती ती गोष्ट अशी आहे की बरं मी नुसतं मराठी लिहित नाही. मी माझा एखादा थॉट हिंदीमध्ये येतो, कधी मराठीत येतो. हिंदीवर प्रेम आहे, माझी मातृभाषा नसली तरी हिंदीवर खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षात खूप हिंदी लिहू शकलो आणि ते सादर करू शकलो सगळ्यांपुढे. आज ही कविता हिंदीच आहे, ती ऐकवतो. सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा, सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा, दौड़ लगाता मुल्क मेरा एकदम से थम जाएगा. कोणीच विचार केला नव्हता की वेगाने धावणारा आपला देश एका रात्रीत थांबेल आणि काही दिवसांकरता थांबेल. अगदी सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा, दौड़ लगाता मुल्क मेरा एकदम से थम जाएगा, ना रास्ते कहीं जाएंगे ना गलियां शोर करेगी, ना रास्ते कहीं जाएंगे ना गलियां शोर करेंगी, चुप से रहेंगे गांव यहाँ ना शहर मुस्कुराएगा. सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा, दौड़ लगाता मुल्क मेरा एकदम से थम जाएगा. 4 दीवारों में हमारी दुनिया सिमट के आएगी. सगळं जग अख्खं आपल्या एका घरातच, आपल्या 4 भिंतीतच सामावेल आणि सामावून येईल असं कधी विचार पण नव्हता केला. 4 दीवारों में हमारी दुनिया सिमट के आएगी, अपने ही घर से फिर हमारी पहचान जरूर हो जाएगी. म्हणजे घराबद्दल खरं तर गंमत अशी, आपण जेवणाला आणि झोपण्यापुरतच घरात येतो का काय असंच होत होतं गेल्या काही वर्षात. करिअरच्या मागे धावताना, कामाच्या मागे धावताना घराकडे आणि घराशी बोलायला वेळच नाही मिळाला. तो ह्या लॉकडाऊन दरम्यान घराशी गप्पा मारायला मिळाल्या. 4 दीवारों में हमारी दुनिया सिमट के आएगी, अपने ही घर से फिर हमारी पहचान जरूर हो जाएगी, वक्त सुनाएगा हमें घर हमारा कुछ कहता है, वक्त सुनाएगा हमें घर हमारा कुछ कहता है, भूल गए हो तुम इस घर में भी कोई रहता है, भूल गए हो तुम इस घर में भी कोई रहता है, जो रोज सवेरे उठ के दिया यहाँ जलाता है, जो रोज सवेरे उठ के दिया यहाँ जलाता है, चूल्हा चौका कर तुम्हें खाना गरम खिलाता है, जो रोज सवेरे उठ के दिया यहाँ जलाता है, चूल्हा चौका कर तुम्हें खाना गरम खिलाता है, रुका हुआ है मुल्क मगर वो थोडी रुक पाएगा. हे सगळा देश थांबलाय, पण आईला थोडी थांबता येतं, बायकोला थोडी थांबता येतं, बहिणीला थोडी थांबता येतं, तिला तर रोज थापावंच लागतं. रुका हुआ है मुल्क मगर वो थोडी रुक पाएगा,
सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा, दौड़ लगाता मुल्क मेरा एकदम से थम जाएगा। खैर हमें है घर हमारा, खैर हमें है घर हमारा जिसमें हम लोग रह लेंगे। खैर हमें है घर हमारा जिसमें हम लोग रह लेंगे। मुश्किल जरूर है बंद रहना, थोड़ी मुश्किल सह लेंगे। खैर हमें है घर हमारा जिसमें हम लोग रह लेंगे। मुश्किल जरूर है बंद रहना, थोड़ी मुश्किल सह लेंगे। सोचो उनका हाल क्या होगा जिनका कोई घर नहीं है। सोचो उनका हाल क्या होगा जिनका कोई घर नहीं है। दूर गांव में है परिवार, वो बिचारे और कहीं है। हजारो लाखो मजूर आपण रोज बघतो रस्त्याने घराच्या दिशेने पायी हम्म. शेकडो किलोमीटर हजारो किलोमीटर पायी चालत निघत। खैर हमें है घर हमारा जिसमें हम लोग रह लेंगे। मुश्किल जरूर है बंद रहना, थोड़ी मुश्किल सह लेंगे। सोचो उनका हाल क्या होगा जिनका कोई घर नहीं है। दूर गांव में है परिवार, वो बेचारे और कहीं है। दिन भर जब वो काम करेंगे तभी तो चूल्हा गांव जलेगा। दिन भर जब वो काम करेंगे तभी तो चूल्हा गांव जलेगा। हम तो फिर भी बने रहेंगे, सोचो उनका कैसे चलेगा। हम तो फिर भी बने रहेंगे, सोचो उनका कैसे चलेगा। बिना रोजी के रोटी कैसी, भाई अपना क्या खाएगा। सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा, दौड़ लगाता मुल्क मेरा एकदम से थम जाएगा। पण शेवटी कुठलीही गोष्ट आलेली आपल्याला काहीतरी देऊन जाते, शिकवून जाते, आपल्याकडनं काहीतरी घडवून नेते। आणि हम्म, हम्म. शेवट त्याचा कुठलाही असो, काही असो, त्याचा गोड व्हायला हवा। म्हणून शेवटी असं आहे की अंदर ही अंदर शोर बडा है। प्रत्येकात, तुझ्यात, माझ्यात, प्रत्येकामध्ये आज जो घरी बसला आहे त्याच्या हम्म, आतमध्ये प्रचंड घुसमट आहे, त्याच्या आतमध्ये प्रचंड शोर आहे, पण बोलता नाही येत। हम्म. अंदर ही अंदर शोर बड़ा है, सन्नाटा बाहर छाया है। अंदर ही अंदर शोर बड़ा है, सन्नाटा बाहर छाया है। अपनों से दूरी रखने का अजीब वक्त आया है। अंदर वाह. ही अंदर शोर बड़ा है, सन्नाटा बाहर छाया है। अपनों से दूरी रखने का अजीब वक्त आया है। चलो दुआ करे कि फिर कभी ना ऐसा हो। चलो दुआ करे कि फिर कभी ना ऐसा हो। खिलखिलाए वतन अपना और ताउम्र बस वो वैसा हो। खिलखिलाए वतन अपना और ताउम्र बस वो वैसा हो। दूरियां भले हो कितनी, फिर भी हम लोग जुडे रहेंगे। आज तू तिथं तुझ्या गावी बसलाय, मी इकडे बसलो नाशिकमध्ये, पण आपण एकमेकाशी जोडलेले आहोत आणि असं जग आयुष्यभर जोडलेलं राहील। दूरियां भले हो कितनी, फिर भी हम लोग जुड़े रहेंगे। मुश्किल भले बड़ी हो, साथ एक दूसरे के खड़े रहेंगे। फिर से मुस्कुराएगी जिंदगी अपनी, जल्द ही वो दिन आएगा। सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा। दौड़ लगाता मुल्क मेरा एकदम से थम जाएगा। न रास्ते कहीं जाएंगे, न गलियां शोर करेगी। चुप से रहेंगे गांव यहाँ, न शहर मुस्कुराएगा। सोचा कभी नहीं था एक दिन भी ऐसा आएगा। क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या या कवितेमध्ये तू मांडल्या आहेत. क्या बात आहे. प्रय वा. प्रयत्न काय होतं की कधी हो, हो. बऱ्याचदा कलाकाराचं म्हणजे तू असेल, मी असेल, कलाकाराचं हम्म, हम्म. तो एक प्रॉब्लेम आहे, बोलून सॉल्व्ह नाही होत, त्यांना व्यक्त व्हायला काहीतरी माध्यम लागतात। मग माध्यम लागतं. रहमान साहेब त्यांच्या संगीताच्या माध्यमातून व्यक्त होतात। प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या माध्यमातून व्यक्त होतो, मी हम्म. कवितेतून व्यक्त होतो। क्या बात आहे, क्या बात आहे. फारच सुंदर कविता म्हटलीस. आणि यानंतर मी तुला पुढचा प्रश्न असा विचारणार आहे की मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाममात्र या सिरियलचं तू लिखाण आणि सहदिग्दर्शन केलेलं आहेस. तर हो. काय म्हणजे नेमकं याचा अनुभव काय होता, काय मजा आली, जरा काहीतरी सांग ना. म्हणजे याच्यात काही असं अविस्मरणीय घडलं का की जे आम्हाला ऐकायला मिळेल असं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तू चल हवा येऊ द्या यामध्ये तू गेस्ट होतास, गेस्ट म्हणून तुला बोलवलं होतं. तर याबद्दल काय सांगशील? अं, अनुभव खरं सांगायचं तर नाम मात्र नावाची एक सिरीज होती। हम्म, नाम फाउंडेशनने जे काही महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसासाठी जी काही कामं केली
ही हं, कुठेतरी लोकांसमोर येणं गरजेची होती. त्यांना कळणं गरजेचं होतं की ग्राउंड लेवलला काय काम होतंय, काय काम घडलंय. हं. कारण नाना पाटेकर असतील किंवा मकरंद अनसपुरे असतील यांच्यावर लोकांनी मोठा विश्वास टाकून त्यांच्या हातात प्रत्येकाने ज्याला जेवढी जमेल ती रक्कम सुपूर्द केली महाराष्ट्राच्या भल्यासाठी. आणि मग हं. त्याचा विनियोग कसा होतोय, त्याचं सगळं हे कसं होतंय, ह्या मागे कशी यंत्रणा काम करतीये हे दाखवण्याचा उद्देश आणि हे लोकांसमोर आणण्याचा उद्देश होता नाममात्रचा. अं, अनुभव विचारशील तर माझे मित्र आहेत वरुण सुखराज नावाचे ज्यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं. हं, ही हं. इज अ व्हेरी क्रिएटिव्ह गाय आणि माझ्या मेंटर सारखा आहे तो. त्याने खूप गोष्टी शिकवल्यात. त्याने त्याच्याबरोबर याही आधी बरेच कामं केली होती. राजसाहेबांच्या जे काही कोर टीम मध्ये मी काम करत होतो त्याच्या मागे पण वरुण सुखराजच होते. त्यांनीच मला तिथे संधी हं. दिली होती. नाममात्र मध्ये पण त्यानेच मला लिखाणाची संधी दिली. याच्यामधला अनुभव पहिला हा होता की मी पहिल्यांदा आजपर्यंत मी वृत्तपत्रातून लिहिलं, वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीसाठी लिहिलं, वेगवेगळ्या याच्यासाठी लिहिलं, पण हं, हं. मी टेलिव्हिजनसाठी मी पहिल्यांदा नाममात्रमध्ये लिहिलं. आणि झी सारख्या मोठ्या चॅनलसाठी लिहिता आलं किंवा पाटेकरांसारख्या अनासपुरेंसारख्या मोठ्या लोकांसाठी लिहिता आलं हे मी माझ्या हं. स्वतःला नशीबवान समजतो. ये ऑल थँक्स टू म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू मिस्टर वरुण सुखराज. त्याने संधी दिली नसती तर कदाचित मी ते लिहू नसतो शकलो. अनुभव विचारशील तर त्या सिरीज दरम्यान एक गोष्ट फार प्रकर्षाने कळली. त्या सिरीज मध्ये अनेक हिंदी सृष्टीतली मोठी माणसं, नावाजलेली नावं त्यासाठी काम करत होती आमच्या टीम सोबत. हं. वरुण दाने मला प्रत्येकासोबत इंटरॅक्ट व्हायला चान्स दिला. प्रत्येकासोबत असोसिएशन मध्ये काम करायला हे दिलं. त्या लोकांमध्ये काम करताना आपल्यापेक्षा प्रचंड कर्तृत्ववान लोक असतात. मग ते अगदी पद्मश्री नाना पाटेकर असोत किंवा आमच्या सिरीजचे दिग्दर्शक असो वरुण. ही एवढी कर्तृत्ववान माणसं जेव्हा जमिनीवर राहून स्वतःला हं, लोकांमध्ये हं. वावरतात, स्वतःला लोकांमध्ये घेऊन जातात आणि आपण कुठेही कोणीच नाही आहोत ह्या आविर्भावामध्ये हं, हं. जगण्याची जी त्यांच्या ताकद आहे. आपल्याकडे छोटस आपण काहीतरी करतो आणि आपल्या स्वतःला काहीतरी फार मोठं समजतो. तसं नाहीये. इतके मोठे पाटेकर साहेब सुद्धा स्वतःला असं काही समजत नाही हे शिकायला त्या याच्यातनं मिळालं. आणि ऑफकोर्स लिहायला मजा आली. चॅनलचं काम कसं चालतं, चॅनलमध्ये काय महत्वाचं असतं, कुठलं हं. वाक्य लोकांना आवडेल, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मजा आली. आणि एवढ्या मोठ्या भारताच्या इतक्या मोठ्या हं. सोबत काम करायला मिळणं हे नशीब समजतो ते माझं. क्या बात है! ऑफकोर्स. क्या बात है! हा. हां, हां. तर मगाशी जो तू उल्लेख केलास, की हरिश्चंद्रजी फॅक्टरीचं तू प्रमोशन केलं आहेस. तर मला तोच हा. प्रश्न तुला विचारायचा आहे, की तर त्याची सुरुवात कशी झाली? कारण तुला व्हायचं होतं डिरेक्टर, पण तू गेला इकडे प्रमोशन साईडला आणि तुला हे का करावंसं वाटलं? आणि त्यालाच जोडून एक प्रश्न मला विचारायचा आहे तुला, की तू सुभाष घई यांच्याकडून तुला यंग कम्युनिकेशन अचिव्हर हो. अवॉर्ड मिळालेला आहे. हो. येस. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? काय अनुभव होता? एकंदरीत तुला कसं वाटलं ते? आ, मी पहिले हे सांगतो की हरिश्चंद्रच्या फॅक्टरीची गंमत सांगतो. मी तुला हं, सांगितलं त्याप्रमाणे दिग्दर्शन करायचं होतं आणि दिग्दर्शनच करायचं आहे अजून. मी अजूनही कुठली हं, सिनेमा दिग्दर्शित नाही केला. तो लवकरच करीन. प्रयत्न हं, आहे. पण दिग्दर्शन करण्यासाठी आधी आपल्याला अम, त्या त्या विभागामध्ये शिरणं गरजेचं आहे ना. त्या सिनेमा हं, आपण हं, फिल्म इंडस्ट्री म्हणतो. त्या इंडस्ट्रीत शिरणं गरजेचं आहे. तिथं आपल्याला स्टँड कोण देणार आणि कसा देणार? यासाठी महत्वाचं सगळ्यात गोष्ट होती की कुठेतरी जी संधी मिळेल, जे काम मिळेल ते हं, करण्याची तयारी माझी होती. हरिश्चंद्रच्या फॅक्टरीच्या वेळेस परेश मोकाशी, नंदू माधव आणि विभावरी देशपांडे हे तिघांचा एका ठिकाणी परिसंवाद होता आणि त्या परिसंवादामध्ये हरिश्चंद्रच्या फॅक्टरीचे जे दिग्दर्शक आहे परेश मोकाशी तो असं म्हणला की मला ह्या सिनेमाचं
उत्कृष्ट प्रमोशन करायचं आहे आणि मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मोस्टली नाशिकमध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण हा हा सिनेमा ज्यांच्यावर बेस्ड आहे, म्हणजे दादासाहेब फाळके, हम्म. हे दादासाहेब फाळके नाशिकचे होते. हे आपलं वैभव आहे, खरं तर हे आपलं भाग्य आहे. तर ह्या नाशिकमध्ये भाग्य आहे. जास्तीत जास्त प्रमोशन व्हावं असं मला वाटतं. त्यानंतर मी त्याच्याशी अप्रोच झालो. अप्रोच झाल्यानंतर मी त्याला काही स्ट्रॅटेजीज मेल केल्या. त्यातल्या काही स्ट्रॅटेजीज त्याने मला पाठवल्या आणि तो म्हणला की ह्या छान आहेत, आपण हे सगळं वर्कआउट करूया. हे माझं नशीबच समजतो, म्हणजे हे बाप्पाचे आशीर्वाद असू देत किंवा काय, की मी कोणीही नसताना परेश मोकाशी सारख्या दिग्दर्शकाने मला कुठलाही प्रश्न न विचारता अगदी 100% भरोसा टाकून मोकळा झाला की हो ठीक आहे, तू याचं प्रमोशन कर, या 4 गोष्टी आपल्याला करायच्या. आणि मग ते करणं वा. सुरू झालं. म्हणजे तुला खोटं वाटेल, परेशला मी त्याच दिवशी पहिल्यांदा भेटलो ज्या दिवशी इथे पहिला इव्हेंट होता प्रमोशनचा. त्याच्यापूर्वी आम्ही फक्त फोनवर बोललेलो होतो. म्हणजे एका फोनवर ज्या माणसाला आपण बघितलेलं नाही, ज्या माणसाचं आपल्याला काहीच माहित नाही, त्याच्यावर त्याने अगदी आंधळा विश्वास ठेवला होता. मी त्याला गंमत म्हणून विचारलं पण अख्खं त्याने मला प्रत्येक मीडिया कॉन्फरन्समध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा अगदी प्रत्येक ठिकाणी त्याने मला प्रमोटर म्हणून मला सगळ्यांसमोर, मीडियासमोर आणलं, प्रयत्न केला. मी शेवटी त्याला एकदा विचारलं होतं की दादा, तू मला ओळखत पण नव्हतं, तू असा भरोसा कसं काय ठेवला की मी करेनच किंवा मला जमेल का नाही. तर त्याने फार छान उत्तर दिलं होतं. तो म्हणे, मी पण पहिल्यांदा कधीतरी दिग्दर्शन केलंय ना, त्यावेळेस माझ्यावर पण कोणीतरी असाच विश्वास ठेवला होता की हा करून घेईल. तर ते फार माझ्यासाठी इन्स्पायरिंग होतं आणि खूप शिकायला मिळालं त्यातनं पण. मग त्यातनं वेगवेगळे सिनेमा मिळत गेले पुढे. पुढे नितीन देसाई सरांचे पण दोन्ही सिनेमांचं काम करायला मिळालं. अजिंठाचा खूप मोठा इव्हेंट आपण नाशिकमध्ये केला होता. त्यावेळेस अजिंठा सिनेमाचे जे काव्य ज्यांनी लिहिलं आहे, पद्मश्री आपले नादो माणूर सर, माणूर दादांना नाशिकला आणण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांना इथे बोलवता आलं आणि मजा आली. म्हणजे प्रमोशन पण तू जे विचारलंस की प्रमोशन का केलंस, त्याच्या मागचं एकच कारण होतं, त्यावेळेस दिग्दर्शन करशील का म्हणून मला कोणी नाही विचारलं किंवा दिग्दर्शनाची अशी कुठलीही माझ्याकडे हे नाही आली. माझ्याकडे जे आलं, आणि आपण जेव्हा अव्यवहारी निर्णय घेतलेला असतो ना, आपण इंजिनिअरिंग करून मग तिकडे कुठेतरी जात असतो. पैसा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पैसे कुठून तरी मिळायला हवे ना, आणि म्हणून काम करणं गरजेचं आहे. म्हणून जे मिळालं तिथून सुरुवात झाली. पण मला आनंद याचा आहे की उद्या जेव्हा मी कधीतरी दिग्दर्शन करीन ना, त्यावेळेस मला हे माहित असेल की सिनेमा विकायचा कसा. कारण आता मला माहिती आहे की सिनेमा विकण्यासाठी काय करावं लागतं. त्यामुळे दिग्दर्शन करताना माझ्याकडे त्या गोष्टी असतील आता, असं मला वाटतं. प्रवास उलटा जरी झाला असेल तर म्हणजे खरं तर दिग्दर्शकाने सुरुवात होते सिनेमाची, पण आता कथेने सुरुवात होते एखाद्या सिनेमाची, पण आता माझी सुरुवात इकडून झाली दिग्दर्शनापर्यंत जाऊन. नक्कीच. म्हणजे तू सुद्धा एक भविष्यामध्ये, म्हणजे तू मोठा डिरेक्टर आहेसच, पण अजून खूप नाही, मोठा होशील याचे हे संकेत आहेत. डिरेक्टर शुभम, मी डिरेक्शन ज्या केल्यात त्या डिरेक्शन मध्ये मी जास्तीत जास्त माझे डिरेक्टेड ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत, ज्या माझ्या कंपनीकडे येतात. त्या डॉक्युमेंटरीचं दिग्दर्शन मी केलंय. त्याच्यामुळे अजून सिनेमाचं दिग्दर्शन करायला वेळ अवकाश आहे आणि तेवढी प्रगल्भता यावी लागेल. एकदा ती आली की मग होईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच दादा. आपल्याला जरा वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला कुठेतरी थांबणं हे गरजेचं आहे. तो आपण एक शेवटच्या प्रश्नाकडे आलेलो आहोत की मला एक प्रश्न असा पडला होता की तुझं जे नाव आहे ते मला पूर्ण नाव माहिती आहे, पण तू अभिजित वर्षा विठ्ठल असं नाव का लावतोस हे जरा मला ऐकून घ्यायला आवडेल तुझ्याकडून. हा प्रश्न महत्वाचा होता. या सगळ्या प्रश्नांपेक्षा हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे असं मला वाटतं. मला म्हणजे मी, माझी बहीण असेल, आम्हाला कधीही आमच्या आईबाबांनी कधीही आम्हाला सांगितलं की नाही की आम्ही कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, आपण कोण आहोत. आम्हाला नेहमी आमच्या आईबाबांनी एकच गोष्ट सांगितली, ती म्हणजे आपण भारतीय आहोत.
ते होत असताना पण जसं जसं आपण मोठे होत जातो, काम करायला लागतो, लोकांमध्ये मिसळायला लागतो, त्यावेळेस आपल्याकडे प्रत्येकाचा नसेल पण अनेक लोकांचा दृष्टिकोन असतो की तुझं नाव काय, मग तुझं आडनाव काय, मग तुझं कुळ काय, मग तू कुठचा, मग कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा. माझ्या बाबांनी कधी जात धर्म पंथ मांडला नाही, माझ्या आईने नाही कधी मानला आणि आम्ही कधी मानत नाही. त्यामुळे जी गोष्ट माणसाला माणसापासून लांब करते, दूर करते, ती मला सगळ्यात जास्त आपल्या भारतातली ती कुठली असेल ती अशी वाटते की एक तर म्हणजे जात आणि दुसरं म्हणजे धर्म. मला फक्त भारतीय हा धर्म आहे माझा आणि तेवढाच राहील मरेपर्यंत. माझ्या पुढच्या पिढींचा पण तोच धर्म राहील. म्हणून ज्या लोकांनी जन्म दिला त्यांची नावं आपल्या नावात असावी एवढंच वाटतं. ज्या नावाने आपल्याला जात दिली, धर्म दिली, कुळ दिला ते नाव नकोच. म्हणून माझं आडनाव संपलं केव्हाच. माझे फक्त आई आणि बाबा यांची नावं, ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी हे जग दिलं, त्यांची नावं आणि त्यांचीच कृतज्ञता. बाकी जात धर्म पंथ असं काही नसतं या जगात. या जगात, ह्या भारतात मी भारतीय आहे आणि मरेपर्यंत भारतीय असेल. माझी पिढी, माझ्या पुढची पिढी आणि त्यांच्याही पुढची पिढी, आम्हाला कुठली जात नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हा जो विचार आहे हा खूप महत्वाचा आहे. या माध्यमातून पोहोचणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण जरा वेळेचं बंधन असल्यामुळे थांबूया, कारण की येस येस. कुठेतरी आपल्याला थांबणं मस्त आहे. गप्पा भरपूर मारता येतील आपल्याला. येस येस. सो खूप खूप धन्यवाद दादा, तू ह्या ठिकाणी आलास, क्वारंटाईन गप्पांमध्ये सहभागी झालास नाही, आणि तुझा थँक्स वेळ टू तू ह्या यू ठिकाणी की दिलास. शुभम, थँक्स टू यू की तू असला काहीतरी उपक्रम करतोय, लोकांना बोलतं करतोय आणि अनेकांसमोर ह्या गोष्टी ठेवतोय. अं, तुझ्या हो. वया म्हणजे तुला मी गेले अनेक वर्ष ओळखतोय, तुझी धडपड बघतोय. हा. मला फार फार आनंद होतो. मी तुला त्या दिवशी पण बोललो की तुझ्या वयामध्ये असताना एवढी धडपड करता आली असती कदाचित तर मी अजून कुठल्या तरी वरच्या पायरीवर असतो. त्यामुळे तुझं कौतुक आहे, तुझं जास्त अभिनंदन. आणि तू असे काहीतरी उपक्रम करत राहा, मोठा हो, हे जास्त महत्वाचं. नक्कीच दादा, तुझ्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपण काहीतरी करूया. आणि तुझे आपण ज्या ह्या ठिकाणी गप्पा मारल्या याच्यातून नक्कीच जे आता इंजिनिअरिंगला आहेत किंवा इंजिनिअरिंग झालेले आहेत त्यांना एक इन्स्पायरिंग तू ह्या ठिकाणी बोललेला आहेस, कारण की तू नाही, इंजिनिअरिंग मी करून हे केलं. मी त्यांना एकच सांगेल, जी माझी चूक झाली ती तुम्ही नका करू. मी मी जे शेवटच्या सेमला सोडून आलो होतो, तुम्ही तसं करू नका. पूर्ण करा, कम्प्लीट हा. करा. अ, जरी तो कागद असेल, तो कागद ह्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप डिफरन्स क्रिएट करतो. तो गरजेचा आहे, तो ठेवा आणि शिकून घ्या. म्हणजे सोडायकरता काय सोडायचं ना. 6 महिने अजून जगलो असतो कॉलेज लाईफ, ते उगाच जास्त लवकर सोडलं असं वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ते एक इन्स्पायरिंगच आहे ना तू, कारण की ते जे करता आहे आणि पण त्यांना बाकीच्या गोष्टी भरपूर आवडतात, जसं तुला आवडतं हे, मग तू ते सोडून मग हे सगळं करतो आहेस. म्हणजे काहीही करू शकतो माणूस असं यावरून दिसून येतं. तसं अत्रेंनी सगळं म्हणजे असं सांगितलं त्यांनी की ह्या जगामध्ये काहीच अशक्य नाही असं मला दाखवून द्यायचं होतं, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर हो, नेहमी बरोबर. त्यांच्या याच्यातून म्हणत असतात. तर तसं ते एक बरोबर. आहे. आणि नक्कीच तो आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद. येस ये भी येस करोना येस. यामध्ये तू सहभागी झालास. आणि स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांना काळजी घ्या आणि एकमेकावर प्रेम करा. आयुष्य एकदाच मिळतं. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. नमस्कार. टीम मॉनिटायझेशन अड्डा लॉकडाऊनच्या काळात आपल्यासमोर घेऊन येत आहे महाराष्ट्रातील साहित्य, कला आणि चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती. तर आज आपण अभिजित वर्षा विठ्ठल यांची मुलाखत बघितली. पुढील भागात आपण श्रीमती दीपा देशमुख या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या यांची मुलाखत बघणार आहोत. तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. वाणिज्य शाखेतील पदवी, संगीत विशारद, सामाजिक कार्यकर्त्या आणि समुपदेशन या विषयातला त्यांचा कोर्स पूर्ण झालेला आहे. मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या चांदोबा या मासिकाचा 4 वर्ष त्यांनी अनुवाद केला आहे. डॉक्टर अरविंद गुप्ता, डॉक्टर आनंद नाडकर्णी, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर अनिल अवचट
अच्युत गोडबोले, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि रवी बापट यांचे आयुष्य आणि कार्य यावर आधारित त्यांचे 7 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. संगीत, नाट्य, साहित्य आणि चित्रकला यात त्यांना खोलवर रस आहे. विज्ञान, कला, साहित्य या विषयावर त्या महाराष्ट्रभर व्याख्यान देत असतात. जिनियस सिरीज, सिम्फनी, कॅनव्हास यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांचे त्या लेखिका आहेत. तर मित्रांनो, बघायला विसरू नका टीम मॉनिटायझेशन अड्डा या चॅनलवर पुढील मुलाखत श्रीमती दीपा देशमुख यांची. धन्यवाद.